Namaste one and all. This is the next video or next writing skill video, letter writing. आता लेटर रायटिंग हा खूप मोठा भाग आहे आपल्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये. जर CBSE असेल, स्टेट बोर्ड असेल आणि लेटर रायटिंग आहे ना आपल्याला 5th to लाईफ टाईम आपल्याला लेटर रायटिंग उपयोगाला येतं. कारण लेटर रायटिंगचाच एक भाग म्हणजे ईमेल असतो, लेटरसारखंच असतं. त्यामुळे आपण जॉबला लागलं तरी आपल्याला लेटर रायटिंगचा उपयोग करावा लागतो. मग हे टाईप्स ऑफ लेटर कोणते आहेत त्यामध्ये, तर एक आहे फॉर्मल लेटर आणि सेकंड आहे इनफॉर्मल लेटर. तर फॉर्मल लेटरलाच काय म्हणतो आपण, ऑफिशियल लेटर्स असं म्हणतो. ऑफिशियल म्हणजे रिलेटेड टू ऑफिस. फॉर्मल असतात ते, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं खास असं रिलेशन नसतं जवळचं किंवा इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नसते. तर अशा लेटरना काय म्हणतो आपण, फॉर्मल लेटर्स म्हणतो. मग हे लेटर कोणाकोणाला लिहिलेले असू शकतात, तर लेटर्स टू क्लास टीचर, हेडमास्टर, मॅनेजर म्हणजे बँक असेल, कंपनी असेल, बुक शॉप असेल, बस डेपो असेल, तर त्यांना लिहिलेलं जे लेटर आहे ते फॉर्मल लेटर असतं. पोलीस, ट्रॅफिक पोलीस किंवा कमिशनर असतील त्यांना लिहिलेलं असतं. मेयर असतील त्यांना लिहिलेलं असतं, म्हणजे नगराध्यक्ष वगैरे. नेबरना लिहिलेलं असतं की समजा कुठल्याही पद्धतीचा काही त्रास असेल, जसं गार्बेजचा असेल किंवा डॉगचा असेल, त्यांचा पेट डॉगचा त्रास आहे किंवा आणखी कुठल्याही पद्धतीचं लेटर, सोसायटी रिलेटेड कॉलनीमध्ये लिहिलेलं. तर हे सगळे लेटर जे असतात ते काय असतात, फॉर्मल लेटर्स किंवा ऑफिशियल लेटर्स असतात. त्यामध्ये एक ॲप्लिकेशनचा एक भाग येतो, लेटर ऑफ कंप्लेन आहे, लेटर ऑफ ऑर्डर आहे. ऑर्डर म्हणजे बुकची ऑर्डर द्यायची आहे, बुक स्टॉलला आपल्याला एवढे बुक्स पाहिजे आहेत वगैरे. तर हे पण काय असतात, लेटर ऑफ ऑर्डर, म्हणजे हे फॉर्मल लेटर असतात. ॲप्लिकेशनमध्ये पण वेगवेगळे भाग आहेत, तर ते आपण वन बाय वन ह्या सगळ्याचे एक्झाम्पल बघणार आहेत. आता इन्फॉर्मल लेटरमध्ये कोणते येतात, तर अनऑफिशियल असतात, त्यालाच इन्फॉर्मल म्हणतो आपण. ते असतात लेटर्स टू फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. आपण मित्रमैत्रिणींना लिहिलेले किंवा फ्रेंड्सना वगैरे लिहिलेले जे लेटर असतात तर ते असतात इन्फॉर्मल लेटर. आता आधी आपण त्याचा काय बघूया, फॉर्मॅट बघूया की कोणत्या फॉर्मॅटमध्ये हे लेटर लिहिले जातात. तर यामध्ये फॉर्मॅटमध्ये काय आहे, फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आहे. तर समजा आपलं हे एक पेज आहे, बुकचं एक पेज आहे. तर सुरुवातीला काय असतं, इथं सेंडर्स ॲड्रेस. सेंडर म्हणजे कोण, समजा आपण लेटर लिहितोय तर इथे आपला ॲड्रेस. कधी कधी तुम्हाला प्रश्न काय येतो, सपोज यू आर सोहम असा येतो किंवा सपोज यू आर राम असा येतो. म्हणजे काय आहे की तुम्ही हे आहेत, तुम्ही राम आहे, तुम्ही सीता आहे, तुम्ही रोहिणी आहेत, तर तुम्ही त्या नावाने लिहायचं आहे. तसा प्रश्न आला तर त्या पद्धतीचं आपल्याला इथे वरती नाव लिहायचं आहे. त्यानंतर ते नाव आहे, ॲड्रेस आहे, आणि ॲड्रेस पण कधी कधी दिलेला असतो, नसला तर आपण एखादा ॲड्रेस पाठच करून ठेवायचा, म्हणजे इथं विचार करण्यात आपला वेळ जात नाही. त्यानंतर आहे डेट. तर डेट जे आहे ते अकॉर्डिंग टू लेटर लिहायचे, की म्हणजे आपण कधी लिहितोय, कुणाला लिहितोय, त्यानुसार ती डेट आपल्याला बदलावी लागते किंवा त्यानुसार ती ऑर्गनाईज करावी लागते. त्यानंतर आहे टू, म्हणजे कोणाला लिहिलेलं आहे, ज्यांना आपण पाठवणार आहेत लेटर त्यांचा ॲड्रेस इथं असतो. टू द डॅश डॅश, म्हणजे समजा बँक मॅनेजर असेल तर टू द बँक मॅनेजर SBI बीड वगैरे, किंवा टू द ट्रॅफिक पोलीस बीड, असं काही लिहिता येईल. ज्यांना लिहायचं आहे त्यांचा ॲड्रेस नसेल तर फक्त त्यांचं डेजिग्नेशन लिहायचं आणि खाली गावाचं नाव आपण लिहू शकतो. त्यानंतर आहे सब्जेक्ट. तर याच्या समोर आपल्याला इथं काय करायचं आहे, सब्जेक्ट लिहायचा असतो. मग सब्जेक्ट लिहिताना तो अत्यंत आपल्याला कमी शब्दामध्ये आणि जास्त त्यातनं अर्थ प्रतीत होईल या पद्धतीने तो सब्जेक्ट लिहायचा असतो. आणि मॅक्झिमम सब्जेक्ट जो आहे ना, तो आपल्याला जो प्रश्न असतो लेटरचा आलेला त्यामध्ये सापडतो, म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की सब्जेक्ट काय लिहायचा आहे. तर तसं आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे. त्यानंतर आहे रेफरन्स. कधी कधी काय असतं, रेफरन्स लिहावा लागतो. समजा जर एखादी ॲडव्हर्टाईज आलेली आहे पेपरमध्ये आणि मग त्याला अनुसरून आपण लिहित असू तर मग युअर ॲडव्हर्टाइजमेंट असं लिहावं लागतं. किंवा त्यांचं काही पॅम्पलेट आपण वाचलेलं आहे, एक समजा फॉर एक्झाम्पल ट्री प्लांटेशनचं आहे आणि त्या रिलेटेड आपल्याला काही विचारणा करायची आहे किंवा त्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेशन करायचं आहे, तर मग युअर ॲडव्हर्टाइजमेंट, युअर अपील असंही म्हणू शकतो. इन डेली लोकमत डेटेड डॅश डॅश, त्या पद्धतीने आपल्याला इथं रेफरन्स लिहावा लागतो. त्यानंतर रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम तुम्ही काही लिहू शकता. जर माहीत नसेल तर दोन्हीपैकी एक लिहिलं तर चालेल. जर आपल्याला माहिती आहे की सर आहेत का मॅडम आहेत तर त्यानुसार आपण तिथे ते त्यांचं नाव लिहायचं आहे. नाव मीन्स सर किंवा मॅडम असे शब्द वापरायचे आहेत. त्यानंतर आहे मेन बॉडी. तर याच्यामध्ये आपल्याला 2 पॅराग्राफ करायचे असतात. पहिला पॅराग्राफ जो आहे तो 1 2 3 4 5 लाईन्सचा, 5 to 6 लाईन्सचा पहिला असतो आणि नंतरचा 3 to 4 लाईन असा असतो. मग हे सगळे पॅराग्राफ आपल्याला करून या मेन बॉडीमध्ये आपल्याला
मुख्य ज्या कारणासाठी आपण हे ॲप्लिकेशन करतो आहे तर ते इथं आपल्याला लिहायचं असतं. नंतरच्या याच्यामध्ये आपल्याला काही ॲश्युरन्स असतो की समजा जर ॲप्लिकेशन असेल, कुठलं जॉब ॲप्लिकेशन असेल तर मी तिथे छान काम करेन वगैरे विथ ऑनेस्टी अँड बेस्ट ऑफ माय क्वालिटी असं आपल्याला लिहायला लागतं. किंवा जर समजा आपल्याला लीव ॲप्लिकेशन, समजा आपली शाळा कॉलेज बुडालेलं आहे तर मी ते अभ्यास पूर्ण करेन असा ॲश्युरन्स या ठिकाणी द्यायला लागतो. नसेल तर काय की समजा एखादं बुकची ऑर्डर केली आहे किंवा कंप्लेन केलेली असेल तर कन्सिडर द सेम, म्हणजे याचा परत एकदा तुम्ही विचार करा, अशा पद्धतीने इथं आपल्याला लिहायला लागतं. त्यानंतर खाली थँक्यू लिहायचं आहे आपल्याला या ठिकाणी. तर परत लक्षात ठेवायचं इथं थँक्यू यू असं कधीच लिहायचं नाही आहे, थँक्यू. कारण ज्या इमोशन्स असतात त्या एकतर पूर्ण झालेल्या असतात किंवा भूतकाळात किंवा फ्युचरमध्ये असतात, त्या म्हणजे भविष्यकाळात असतात, त्या कंटिन्युएशनमध्ये नसतात. त्यामुळे आपल्याला इथं कधीही थँक्यू यू असं लिहायचं नाही. त्यामुळे थँक्यू असं लिहायचं आहे. युअर्स फेथफुली, युअर्स ओबिडियंट अशा पद्धतीने आपण हे शब्द वापरू शकतो. इथं आधी साईन करायची आहे, त्यानंतर नेम लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, जर स्टुडंट असेल तर त्यांचा रोल नंबर, डिव्हिजन असं लिहायचं आहे. आणि खाली येतं एन्क्लोजर, ENCL त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर एन्क्लोजर म्हणजे काय आहे की जे तुम्ही त्याला जोडलेलं आहे. एन्क्लोजर म्हणजे काही जोडलेलं असेल, तर जसं की ॲप्लिकेशन असेल तर त्याला आपला रिझ्यूम, बायोडाटा जोडलेला असतो. तशा पद्धतीने कधी जर समजा लीव ॲप्लिकेशन फॉर सिक लीव असेल, आजारी पडलेलो असतो, तर ते डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आपण त्याला जोडलेलं असतं. अशा पद्धतीने आपण ते लिहायचं आहे. आता एक आपण एक्झाम्पल बघूया. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टीचर, म्हणजे एक टीचरची पोस्ट आहे आणि त्यासाठी आपल्याला एका संस्थेला, एका इन्स्टिट्यूशनला ॲप्लिकेशन लिहायचं आहे की त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला टीचरची पोस्ट मिळावी, यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन लिहायचं आहे. मग काय करायचं आहे, तर इकडे परत आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, याचं जे अलाइनमेंट आहे तर ते मार्जिन जे आहे त्या मार्जिनला शेजारून आपल्याला ही पूर्ण जी लाईन आहे तर ही लक्षात ठेवायची आहे. इथे कुठेही आपल्याला मध्ये यायचं नाही आहे. तर ह्या लाईनने आपल्याला सगळ्या पूर्ण लेटर जे आहे तर ते या पद्धतीने द्यायचं आहे. हे वाचून घेऊया आपण, काही अडचण आली तर मध्ये डिस्कस करूया. आता इथे नाव मी घेतलेले राम गोडबोले, फ्लॅट नंबर 3 गुलमोहर अपार्टमेंट, संभाजीनगर, डेट 15 मार्च 2025. आता ही 15 का दिलेली आहे, तर कदाचित इथं जे हे आलेलं आहे त्यांचं ॲप्लिकेशन जे आलेलं आहे तर ते 14ला, 13 मार्चला, 10 मार्चला आलं आहे आणि त्यानंतर मी हे लिहिते आहे ना लेटर, जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली त्यानंतर लिहिते, म्हणून इथे काय आहे 15 मार्च घेतलेलं आहे. जर डेट दिलेली नसेल तर आपण अकॉर्डिंग टू आवर कन्सिडरेशन अशी डेट घेऊ शकतो. जर दिलेली असेल तर मग आपल्याला त्या पद्धतीने लिहावं लागतं, कारण कधी कधी बॉक्समध्ये ॲडव्हर्टाईजच दिलेली असते आणि मग आपल्याला लिहायला सांगितलेलं असतं. तर अशा वेळेस ती डेट त्यानुसार आपल्याला घ्यावी लागते. टू द सेक्रेटरी, शक्यतो जर ॲप्लिकेशन एखाद्या पोस्टसाठी असेल तर ते सेक्रेटरीला असतं किंवा प्रेसिडेंटला असतं. म्हणजे जर आपल्याला ॲडव्हर्टाईज दिलेली असेल तर खाली प्रेसिडेंट लिहिलेलं असेल तर प्रेसिडेंटला लिहायचं. जी ॲडव्हर्टाईज ज्यांच्या आधिपत्याखाली किंवा ज्यांच्या अंडर निघालेली आहेत त्यांना आपल्याला ॲप्लिकेशन हे लिहावं लागतं. टू द सेक्रेटरी श्री शिवाजी इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन संभाजीनगर. आता हे त्यांचं इन्स्टिट्यूशनचं नाव आहे म्हणून आपण हे इथं लिहिलेलं आहे. आता रेफरन्स सब्जेक्ट घेतलेला आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टीचर, टीचरच्या पोस्टसाठी. त्यानंतर घेतलेला आहे आपण रेफरन्स. तर रेफरन्स काय आहे, युअर ॲडव्हर्टाइजमेंट इन डेली लोकमत डेटेड 13 मार्च 2025. 13 मार्चला आपल्याला ही ॲडव्हर्टाईज दिसली आहे डेली लोकमतमध्ये. मग इथं पेपरचं नाव जर दुसरं असेल तर तुम्ही दुसरं लिहू शकता. त्यानंतर आहे रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, सर असं काही पण लिहू शकतो आपण. बघूया पुढे. विथ रेफरन्स टू अबव कन्सर्न सब्जेक्ट आय विश टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ टीचर इन युअर रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. आता हे जे काही वाक्य असतात ना तर हे सगळीकडे हेच लिहायचे असतात आपल्याला, त्यामध्ये फार काही बदल करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे सर आय हॅव कम्प्लिटेड. आता आपल्याला काय लिहायचं आहे की आपलं काय कंप्लीट झालेलं आहे, एज्युकेशन काय आहे आपलं. तर सर आय हॅव कम्प्लिटेड माय MA इंग्लिश फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी विथ 70% मार्क्स अँड BEd फ्रॉम गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन संभाजीनगर. आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग ऑफ देवगिरी कॉलेज फॉर 2 years. म्हणजे मला एक्सपिरियन्स पण काय आहे, माझं फुल एज्युकेशन काय आहे, हे सगळं या ठिकाणी आपल्याला लिहावं लागतं. त्यानंतर पुढे असं लिहायचं असतं आपल्याला की थर्ड पॅराग्राफ ॲश्युरन्स द्यायचा आहे. पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण कशामुळं हे लिहितो आहे ॲप्लिकेशन,
म्हणजे तुमची ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे. सेकंड पॅराग्राफमध्ये आपलं पूर्ण एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स, आणि थर्डमध्ये आपल्याला आपला ॲश्युरन्स द्यायचा असतो. सर, इफ सिलेक्टेड फॉर द पोस्ट आय विल वर्क विथ सिन्सिरिटी अँड बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी. आय रिक्वेस्ट यू फॉर द अपॉर्च्युनिटी. आता हे यामध्ये कसं आहे, काही जे सेंटेन्सेस आहेत हे कमी जास्त होऊ शकतात भाषेनुसार. मदर टंग असेल आपली मराठी, त्यानुसार आपण वेगळे शब्दांचा प्रयोग करू शकतो. पण हे रिस्पेक्टफुली आपल्याला लिहायचं आहे, त्यामुळे आपण इथे चांगल्या शब्दांचा वापर करायचा असतो. थँक्यू करायचा आहे, खाली थँक्यू लिहायचं आहे. युअर्स फेथफुली साईन करायचे आहे राम गोडबोले, कारण हे राम गोडबोले लिहिलं आहे. जिथे आपण सुरुवातीला सुद्धा राम गोडबोले असं इकडे ॲड्रेस लिहिलेला आहे. खाली त्यांचा फोन नंबर लिहायचा आहे आपल्याला. आणि आता हे जर ॲप्लिकेशन आहे तर याच्यासाठी आपल्याला एन्क्लोजर काय आहे. एन्क्लोजर म्हणजे काय की याला काय जोडलेलं आहे तर रिझ्यूममध्ये काय असतं, आपली डिटेल इन्फॉर्मेशन असते. त्याच्यामध्ये आपले पर्सनल इन्फॉर्मेशन असते, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन असते, एक्सपिरियन्स असतो, आणि त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे हे सगळं असतं लिहिलेलं. म्हणजे एका ह्याच्यावर लिहिलेलं असतं ते बायोडाटा किंवा रिझ्यूम त्याला आपण म्हणतो. तर रिझ्युमे असं पण कधी कधी बोललं जातं. तर हे लिहिलेलं असतं. आणि त्याला काय जोडलेलं आहे आपण याला प्रूफ म्हणून तर झेरॉक्स कॉपीज ऑफ ऑल सर्टिफिकेट. जे आपण इथे ज्याचे रेकॉर्ड केलेले, नोंद केलेली आहे ते सगळे आपल्याला झेरॉक्स याला सपोर्ट म्हणून जोडायचे आहेत. आणि मग हे ॲप्लिकेशन आपल्याला पाठवायचं असतं किंवा नेऊन द्यायचं असतं. मग आता हे जे ॲप्लिकेशन आहे तर हे पोस्ट कोणकोणत्या असू शकतात तर या ठिकाणी जर्नलिस्टसाठी आपण ॲप्लाय करू शकतो, लेक्चररसाठी करू शकतो, मॅनेजरसाठी आहे, असिस्टंटसाठी आहे, रिसेप्शनिस्टसाठी आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या पद्धतीचा जॉब आहे आणि ज्या पद्धतीचं आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे आणि तशी ॲडव्हर्टाईज आली आहे त्यानुसार हे बदलेल. तर आता एक्झामला जो प्रश्न येतो तर त्यामध्ये कन्सिडरच केलेलं असतं की तुम्ही जर्नलिस्टच्या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करताय. तर मग यावेळेस आपण काय करायचं आहे तर थोडं आपलं असं होमवर्क करायचं आहे की अशा वेगवेगळ्या ज्या पोस्ट असतात या पोस्टसाठी बेसिक क्वालिफिकेशन काय लागतं आपल्याला. जसं जर्नलिस्ट असेल तर आपल्याला जर्नलिझम कंप्लीट केलेलं लागेल, म्हणजे त्याच्यामध्ये मास्टर ऑफ जर्नलिझम पण केलेलं असू शकतं किंवा बॅचलर ऑफ जर्नलिझम. लेक्चरर असेल तर आपल्याला सेटनेट किंवा PhDची अट असते. बँक मॅनेजर असेल तर BCom, MCom, MBA, फायनान्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा दुसरं आणखी कोणतं, समजा जर मॅनेजर एखाद्या कंपनीमध्ये असेल तर ते प्रोडक्शन इंजिनिअरिंग वगैरे असे आपण कंप्लीट केलेलं असू शकतं. असिस्टंट जर आहे कुठल्या याच्यामध्ये की लॅब असिस्टंट आहे किंवा एखादं लायब्ररी आहे त्या ठिकाणी असिस्टंट म्हणून करायचं आहे तर मग तो लायब्ररियनचा कोर्स किंवा लॅबचा कोर्स आपण पूर्ण केलेला असला पाहिजे. हे आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये लिहावं लागतं. हे आपल्याला दिलेलं नसतं, याच्यासाठी आपला थोडंसं होमवर्क याचा पाहिजे. रिसेप्शनिस्ट असेल तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एका जनरल ग्रॅज्युएशन आपण पूर्ण केलेले आहे आणि रिसेप्शनिस्टचा कुठला एक्सपिरियन्स आहे का आपल्याला, किंवा आपलं काही शॉप होतं का त्या ठिकाणी आपण काही काम केलेलं आहे का, किंवा आपलं कम्युनिकेशन स्किल या ठिकाणी लागतं तर त्याचा काही एखादा कोर्स झालेला आहे का, अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन याच्यासाठी गरजेचं असतं. आणि हे याचा आपण अभ्यास केला की आपल्याला कुठलंही लीव्ह ॲप्लिकेशन लिहिता येतं. आता हे लीव्ह नाही, ॲप्लिकेशन फॉर द जॉब हे लिहिता येतं. आणि ॲप्लिकेशन फॉर द जॉब हे जे आहे तर आत्ता आपल्याला एक्झामसाठी तर उपयोगाला येणारच आहे. याशिवाय आपण जेव्हा फ्युचरमध्ये जॉब सर्च करत असू तर त्यावेळेससुद्धा ह्या फॉर्मॅटचा आपल्याला उपयोग होणार आहे, त्यामुळं आपण हे डिटेल घेतलेलं आहे. या व्यतिरिक्त फॉर्मल लेटर्सचे जे आणखी प्रकार आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूया. थँक्यू.